आजपासून शिबिर सुरू होत आहे, नक्की काय आहे? संपूर्ण महाराष्ट्रभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढलेल्या सर्व उमेदवारांचं प्रशिक्षणाची शृंखला ही सुरू केलेली आहे आणि आज कोकणापासून याची सुरुवात होत आहे. ज्यांनी आमचा सिम्बॉल घेतला, जे पंजा घेऊन लढले, अशा सगळ्यांचं प्रशिक्षण अर्थात संघटना बांधणीच्या अनुषंगाने आम्ही पुढे निघालेलो आहोत. या पूर्ण शिबिरामध्ये नेतृत्व विकास आणि जी काँग्रेसची आणि संविधानाची जी विचारधारा आहे त्या अभिरूप भारत निर्माण करणं या दृष्टिकोनातून देखील संकल्प आम्ही घेणार आहोत. हा विशुद्ध स्वरूपाचा संघटनात्मक कार्यक्रम आहे आणि मी प्रभार घेत असताना सांगितलं होतं की वैचारिक लढाई जी आहे ती आम्ही आगामी काळात लढणार आहोत. त्यामुळे ती वैचारिक भूमिका आणि त्यासाठी आवश्यक असणारा संघर्ष याचा देखील या कार्यशाळेच्या माध्यमातून एक ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येईल. किती जिल्ह्यांचं हे शिबिर असणार आहे? संपूर्ण कोकणाचे, पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंतच्या ज्यांनी निवडणूक काँग्रेसकडून लढली अशा सगळ्या नगरसेवकांच्या उमेदवारांचं प्रशिक्षण आहे. काँग्रेसमध्ये गेल्या 2 निवडणुका झाल्या नगर परिषद, झेडपी, पंचायत समिती. फारसं यश म्हणजे नाही जवळपास. पंचायत समिती, जिल्हा परिषदला तर काय संपूर्ण बरोबर आहे. आम्ही आघाडीच्या राजकारणामध्ये बऱ्याचदा आम्हाला थांबावं लागलं, कारण आघाडी युती ही अपरिहार्यता भारताच्या राजकारणात सर्वसाधारण 99 पासून बघायला मिळते आणि तशा परिस्थितीत आम्ही लढत नाही म्हणून संघटना बांधणीकडे आमच्या कुठेतरी मर्यादा आल्या आणि संघटना बांधणीत मर्यादा आल्या म्हणून आमच्याजवळ उमेदवार नव्हते. असा एक जो ब्लॉक होता तो अशा स्वरूपाच्या संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून हा मोकळा करण्याच्यासाठीच प्रशिक्षणासारख्या मूलभूत विषयांकडे आणि संघटना बांधणीकडे आम्ही वळलो. केजरीवाल त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे, काय सांगायला असेल? त्यांच्या निर्दोषत्वाच्या अनुषंगानं सरकारनं राजकीय विरोधातून एकामागे एक सर्वपक्षीय सर्व विचारधारेच्या त्यांचं न जमणाऱ्या लोकांना जेलमध्ये ते टाकलं गेलं आणि लोकशाही कशी डुबवली याचं ते एक उदाहरण. काँग्रेस ही राष्ट्रीय पक्ष आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब हे विरोधी पक्ष नेते राज्यसभेत आहे आणि अशा या सगळ्या एकंदरीत पक्षाच्या आमच्या असणाऱ्या राष्ट्रीय स्वरूपाच्या अनुषंगानं आमची महाविकास आघाडीतल्या आमच्या उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी राज्यसभेला काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो त्यांनी द्यावा आणि उद्धव ठाकरे साहेब हे माजी मुख्यमंत्री आहेत, मवीचं एक नेतृत्व आहे, मवीचा आमचा चेहरा आहे, त्यांनी विधान परिषदेत जावा अशा प्रकारचा प्रस्ताव आणि अशा प्रकारची विनंती आम्ही आमच्या मित्रपक्षांना केली. लोकशाहीवर विश्वास नाही. विरोधी पक्ष हा महत्त्वाचा एक गाभा आहे, घटक आहे, ही आपली परंपरा आहे आणि या परंपरेला गुंडाळून ठेवल्या जात आहे. त्यामुळे तुकाराम महाराज निंदकाचे घर असावे शेजारी याला एक धर्म सांगत असताना आता धर्माच्या नावावर राजकारण करणारे विरोधी पक्ष नेताही त्यांना जर नको असेल तर संवैधानिक मूल्य, लोकशाही आणि आपली संस्कृती या सर्व गोष्टींना ते नकारत आहे असा त्याचा अर्थ आहे. अजितदादांच्या जाड्याने ज्या पद्धतीने रोहित पवार जी भूमिका घेत आहेत, आक्रमक होत आहे, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेत आहेत. साध्या रस्त्याने आपण जात असताना जर गाडीचा धक्का कुठे लागला, कुठे छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला तर गुन्हे दाखल होतात. एखाद्या वेळेस हायवेवर किंवा कुठेही अपघात झाला आणि त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू जर झाला तर सदोष मनुष्यवधाचा देखील गुन्हा हा दाखल होतो. निग्लिजन्स ऑफ ड्रायव्हिंग हा देखील गुन्हे दाखल होतो. आता हे सर्व होत असताना एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, राज्याचे उपमुख्यमंत्री जातात आणि तरी देखील गुन्हे दाखल होत नाही, ही बाब अत्यंत चुकीची आहे आणि दुसऱ्या बाजूला संतापजनक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घटनेची चौकशी करावी म्हणून लगोलग पत्र लिहिलं आणि तेवढ्याच जलद गतीने त्यांना केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी पत्रही दिलं. मात्र त्यानंतरची कुठलीही जलदता आणि या संदर्भातली कार्यक्षमता ही तपास यंत्रणांकडून आढळून आली नाही. 1 महिना झाला, ब्लॅक बॉक्समध्ये काय होतं, ॲक्सिडेंट का झाला, नेमकं त्याचं कारण काय हे जर समजत नसेल तर लोकांची शंका वाढणं आणि सर्वांनीच त्या संदर्भामध्ये आक्रमक स्वरूपाची भावना व्यक्त करणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाच्या अनुषंगानं कुठे आक्रमकता आहे का, काय आहे का, या विषयापेक्षा अद्यापपर्यंत सरकार या अपघाताचे कारण मीमांसा करणारा वस्तुनिष्ठ अहवाल का देत नाही, ही खरी यातली असणारी मेक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सर्वांनी चौकशीची मागणी केली आणि ही मागणी करत असताना त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री यांनी देखील CBIची चौकशी करावी असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी CIDची चौकशी केली
आता सीबीआयची चौकशी मागितल्यानंतरही का होत नाही, तेव्हा कुठेतरी आता बरंच पाणी मुरतंय असं यातून एक अर्थ निघत असताना यात सीबीआय माध्यमातून चौकशी व्हावी आणि सुप्रीम कोर्टाने थेट यावर लक्ष ठेवावं अशी आजची एकंदरीत परिस्थिती आहे.